हॅलो. स्पर्धेच्या माध्यमातून सामन्याला शुभारंभ. पहिला सामना रंगतो या मैदानावर वीर मराठा विपक्ष स्वराज्य फायटर या दोन संघांच्या वतीनं. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा, आपला 13वा खेळाडू. त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. या मैदानावर वीर मराठा संघ टॉस विन होतोय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघ स्वराज्य फायटर संघ या मैदानावर वडेश्वर चषक 2022 माध्यमातून नाणेफेक हरल्यानंतर या मैदानावर सर्वप्रथम फलंदाजी करेल. 6 षटकांचा सामना. नियमावली 6 षटकात या मैदानावर पहिलं षटक हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर एक विनंती असेल, मैदानावर थोडस विद्युत तारांचा अडथळा आहे. मैदानावर थोडेसे पोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या पोल तारेला जर चेंडू लागला आणि चेंडू जर समजा आतमध्ये पडला तर तो चेंडू हा मात्र डेड बॉल घोषित करण्यात येईल आणि जो एका बाजूने चेंडू जर तारेला लागून षटकाराच्या बाहेर पडला तर षटकार घोषित करण्यात येईल. याची नोंद या मैदानावर घ्यायची आहे आणि सर्व संघांना एक विनंती असेल, एक इनिंग झाल्यानंतर टॉस साठी आपल्याला पुकार असेल, आमच्या मान्यवरांच्या समोर यायचं आहे आणि ज्यावेळी या ठिकाणी मान्यवरांच्या असे टॉस घेतला जाईल त्यावेळीच निर्णय द्यायचा आहे. वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. पहिला वडेश्वर चषक 2021-22 हा रणसंग्राम या मैदानावर आणि नवीन वर्षाच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि वळूया पुन्हा एकदा हिंदीचा बुलंद आवाज मॅम फ्रॉम आरोंदा कृष्णा देव जयंती समवेत. चुके योगेश परब, आपका स्वागत। आपके साथ हमारे 3 अंपायरों की जोड़ी जो कि अजीत, दूसरे जो कि बाबू महेश पराड़कर परब, ये 3 अंपायर जो कि ऑफिशियल अंपायर हमारे साथ जो कि जुड़े रहेंगे आज के इस दिन पर। म्हणजे बसण्याची आम्ही थोडीशी सोय केली आहे, तरी बऱ्याच खेळाडूंनी किंवा प्रेक्षकांनी त्या पॅन्डलमध्ये बसायचं आहे. जास्तीत जास्त गर्दी आपण टाळा हीच विनंती. वीर मराठा टीम ने पहले टॉस जीता और इस वक्त
उन्होंने कहा कि वो गेंदबाजी करना पसंद करेंगे शायद इस माहौल में। स्वराज्य फाइटर टीम 12 मैन। अरे नाही 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 अरे ती बसा नको स्वराज्य कप्तान अपना एक्स्ट्रा खिलाड़ी 12 मैन भेजिए, अंपायर मैच शुरू न करे। स्वराज्य फाइटर्स कप्तान अपना एक्स्ट्रा खिलाड़ी भेजिए, हम फिर से आपको रिक्वेस्ट कर रहे हैं, अन्यथा आप पर कड़क कार्रवाई की जाएगी, रनों की कपात की जाएगी, इस बात को ध्यान में रखिए। साथ साथ हम ये भी कह रहे हैं कि कोविड फिलहाल चल रहा है, तो शायद आप गर्दी ना करें। जो पैंडल खासकर बैठने के लिए आपको बनाए गए दर्शकों को, उसमें जाकर बैठिए। अपनी सुरक्षा अपने हाथ है, इस बात को ध्यान में रखिए। सो प्लीज हम सभी से रिक्वेस्ट करें, जो दर्शकों के लिए बैठने के लिए 6 पैंडल्स लगाए गए, वहां पर दर्शक बैठिए जाकर। ओके अंपायर रेडी है। चलिए शुरुआत का माहौल मैदान पर, गेंदबाजी में शुरुआत करेंगे मैदान में। महेश जो कि गोटिया ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक पर, जबकि सिद्धेश जो कि स्ट्राइक मैदान पर, गोटिया जो कि नॉन स्ट्राइक, ये जोड़ी मैदान पर इस मैच के दरमियान। और पहले की पहले ओके अंपायर हम रेडी है आपके साथ। चलिए स्वागत है सबका इस प्रीमियम लीग में। और पीछा किया पॉइंट पर, हवा में गेंद को खेला गया, पॉइंट सीमा रेखा खिलाड़ी अब दौड़कर जा रहे हैं आराम से, मतलब वहां पर 2 रन बन सकते हैं। कॉल अच्छा हुआ, 1 रन, वहां पर 2 रन के साथ खाता खोला गया मैदान पर। बड़ेश्वर लीग पहला पर्व जो कि 2022 का पड़ा हुआ मैदान पर, योगेश बहुत से प्रतियोगिता इस साल में लग चुके। इस कोविड की महामारी फिर से थोड़ी सी फैल रही है, शायद हम इसलिए कहते हैं सभी दर्शक अपने अपनी जगह पर पैंडल में जाकर बैठिए। इस बीच मात्र फिर से ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी लाइन रखा, बिल्कुल पीछा किया इस वक्त गेंदबाज ने बल्लेबाज का। रन की संख्या मैदान में अभी तक वहीं पर खड़ी है, जबकि 2 पर। 100 बहुत अच्छा मैच, बहुत बढ़िया मुकाबले इस वक्त। और ये मेला बिल्कुल लगता हुआ इस मैदान पर आज के इस दिन पर। शुरुआत बिल्कुल अच्छी 2 रन के साथ। ऑफ स्टंप के बाहर से शपल किया, ऑन साइड पर मिड विकेट पर खेलने का प्रयास किया, और गेंदबाजी की भी तारीफ करनी पड़ेगी मैदान पर। लाइन कितनी देखिए बेहतरीन, ऑफ स्टंप के बाहर रखा, ज्यादा बिल्कुल तेज नहीं करते ये गेंद को, सिर्फ लाइन को थोड़ा सा बाहर रखते। और सही सोचिए, देखिए आप जो वाइड लाइन ना उसके आसपास गेंदबाजी करते हैं ये। ऑन साइड पर मोड़ा गया, कलों का शानदार इस्तेमाल, डीप में खिलाड़ी मौजूद है, पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, विकेट के बीच की सराहनाजनक दौड़ मैदान में, जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बने, और इस 2 रन के साथ रनों की संख्या 4 पर पहुंची इस मैच में। 2 बड़ी टीमें, स्वराज्य फाइटर्स और दूसरी जो कि वीर मराठा टीम ने पहले टॉस जीता, गेंदबाजी करने का निर्णय लिया और दावत दी जो कि स्वराज्य फाइटर टीम को आज बैटिंग करने की। फुल टॉस गेंद मिड ऑन पर, खिलाड़ी फिर से गफलत फील्डिंग में, गैप में गेंद है, मिड विकेट सीमा रेखा पर गेंद जा रही है, गेंद को रोका जा रहा है, और तब तक फिर से मिलेंगे 2 रन। मतलब अब आज 2 रन की शुरुआत मैदान पर पहली गेंद से, और टीम का टोटल स्कोर मैच में 6 पर पहुंचा, कोई नुकसान नहीं। हवा का झोंका लगभग पूर्व से पश्चिम की तरफ बहता हुआ मैच में, फिलहाल इस समय पर शाम के समय पर लगभग पश्चिम से पूरब की तरफ बहेगा बहुत तेजी से, लेकिन फिलहाल हवा बिल्कुल ठीक ठाक है। दुधैया धूप मैदान पर, 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 ऑन साइड पर, जिसमें कि 1 लॉन्ग ऑफ पर, 1 लॉन्ग ऑन पर। ओ बढ़िया लाइन वहां पर, बिल्कुल अच्छी लाइन, शपल किया, शॉट के लिए जगह बनाने का प्रयास, लेकिन बहुत खूबसूरत गेंदबाजी। इस बीच मतलब पहला ओवर समाप्त हो चुका है, 1 ओवर समाप्ति के बाद टीम का कुल स्कोर 6 पर पहुंचा।
जो कि तब्दीली सुशील सुशील दुबे जो कि इस वक्त गेंदबाजी के मोर्चे पर स्ट्राइक पर गोटा रहेंगे। अभी तक सिद्धेश की अच्छी बैटिंग, 6 गेंदे 6 रन बनाए। पावर प्ले का ये दूसरा ओवर मैदान पर, एक ही पावर प्ले का ओवर है, तो 5 खिलाड़ी अभी भी और एक बैटिंग जो पावर प्ले, मतलब बल्लेबाजों के लिए काफी मौका रहेगा। सुशील घोपे जो कि मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे नए गेंदबाज के रूप में। और लाइन बाहर ऑफ स्टंप के, शायद शफल किया, ये कहीं पर भी मामला मेरे अंदाज से, क्योंकि आप जब स्टंप को छोड़ के गेंद का पीछा करते हैं ना, तो अमूमन वो ऑफ स्टंप के बाहर गेंद निकलती है, तो अंपायर को वो बहुत देखना पड़ता है। मतलब कभी कभी कौन देखना पड़ता है, या कभी कभी इस तरह से आप शफल कितना करते हैं, क्या सोचती मानसिकता क्या थी आपकी, आप वाइड के लिए जा रहे हैं या शॉर्ट के लिए जा रहे हैं, ये सब कुछ देखने के बाद अंपायर ने जो निर्णय दिया वो काफी लाजवाब था मैदान पर। वापस सुशील मोर्चे पर रहेंगे राइट हैंड ओवर द विकेट से, और फिर से बीट किया वहां पर, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान में, मिड स्टंप पर टिप्पा खाई गेंद, अतिरिक्त उछाल, गुडलाइन स्पॉट पर गिरने के बाद जो उछाल रहता है ना, जो बाउंस रहती है, उस बाउंस को कभी कभी भारत में संभालना बहुत मुश्किल रहता है, लेकिन यहां पर गेंद बल्ले पर नहीं लगी है और लगातार 2 गेंदे डॉट, टोटल स्कोर 6 पर मैदान में। मैच बिल्कुल खूबसूरत है। राइट हैंड ओवर द विकेट से वापस से इस वक्त गेंदबाजी पर रहेंगे, डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल किया, बिल्कुल बढ़िया बॉलिंग, लगातार 3 गेंदे डॉट, बिल्कुल प्रेशर बन रहा है मैदान में। अभी तक इस इनिंग में 9 गेंदे डाल चुके हैं, 9 गेंदों में 3 गेंदे डॉट हो चुकी है इस ओवर की, इस ओवर की पहली 3 गेंदे, मतलब अब 6 गेंदे डॉट और 3 गेंदों पर जो 2-2 रन बनाए वो कुछ मतलब 6 रन बने। फुल टॉस गेंद कवर बाउंड्री पर, एक बेमिसाल टाइमिंग, कवर बाउंड्री की गेंद बाहर जा रही है। इनिंग का पहला छक्का मैदान पर, वो भी इस वक्त गोटा के बल्ले से निकलता हुआ, और 4 रन के साथ गोटा ने खाता खोला। टीम का टोटल स्कोर 10 पर पहुंचा। राइट हैंड ओवर द विकेट से वापस मोर्चे पर, ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर मोड़ा गया, ताकत, टाइमिंग बहुत ज्यादा, हल्की सी गफलत फील्डिंग में, जहां पर 1 रन था वहां पर निकली बाउंड्री, दूसरा चौवा इस ओवर का। इस वक्त संतोष सरमलकर की टीम है ये, एक बेहतरीन कप्तान जो कि हमेशा की तरह, और फिर से पैर पर लगी है हल्का सा अपील, अपील में वो कुछ देखिए किस तरह से हुआ अपील। इनफैक्ट कहा था वो लेग स्टंप के बाहर गेंद पिच हुई ना, उसके बाद इनफैक्ट सामने जरूर था, लेकिन क्रिकेट में क्या कहते हैं कि बिल्कुल इनफैक्ट देखिए कहां पर, लेकिन पहले अगर लेग स्टंप के बाहर गेंद गिरी तो भाई उसके बाद कोई सवाल नहीं है, मतलब गेंद पिच हुई, वो लेग स्टंप के बाहर थी, इसलिए अंपायर ने इनकार कर दिया। दूसरा ओवर समाप्त हो चुका है, और 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर मैदान में 15 रन पर पहुंचा, कोई नुकसान नहीं इस मैच में। एक जबरदस्त कहानी मैदान पर, बिल्कुल अच्छा मुकाबला, काफी लोग इस मुकाबले का आनंद ले रहे हैं, और गेंदबाजी में तब्दीली मैदान पर। भरत गावड़े वो ऑन साइड पर मोड़ने का प्रयास किया, बल्ले पर उतनी ठोस नहीं, लेकिन लड़खड़ाती गेंद अपने फॉल्स में उठाएगा असली मिडाउन पर, 1 रन निकला, और 1 रन के साथ रनों की संख्या वहां पर लेग बाइस के रूप में रन निकला, पैड पर लगी गेंद,
रनों की संख्या लगभग 16 पर पहुंच चुकी है। खेल चलता हुआ तीसरे ओवर का अच्छी वापसी राइट राउंड विकेट से अभी भी मोर्चा संभलते इस मैच में। एक जबरदस्त कहानी, बिल्कुल बढ़िया मैच। भरत गावड़े जो कि वापस रहेंगे इस वक्त गेंदबाजी पर राउंड विकेट से। ओहो हो, टाइमिंग है, ताकत है और डिस्टेंस उतना नहीं करेगी पार, सीधा हाथ में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर पहला विकेट भरत के खाते में। एक विकेट नुकसान के बाद 16 पर पहुंचा टीम का टोटल। सिद्धेश के रूप में सिद्धेश ने बने अपने निजी टोटल पर 7 गेंदों पर 6 रन मैदान पर। और नया खिलाड़ी संतोष सरमलकर जो कि खुद कप्तान 2018, 2019, 2020, 2021 एक सफल कप्तान, जिस कप्तानी पर बहुत से प्रतियोगिता में लीग मैचेस में अपना दबदबा कायम रखा, वो कप्तान नॉन स्ट्राइक एंड पर मैदान में। लाइन थोड़ी सी बाहर है, राउंड विकेट से मोजस शायद वाइड बॉल का इशारा निकलता हुआ 1 रन अतिरिक्त खाते में बनता हुआ और टीम का कुल स्कोर मैदान में पहुंचा 17 रन 1 विकेट के नुकसान के बाद। अजीत कांडे जो कि अंपायर की भूमिका में, उनके भी कुछ समर्थक है, वो भी मैदान पर पहुंच चुके। विशाल है समर्थन, और फिर से ऑफ स्टंप के बाहर से शॉट के लिए जगह बनाने का प्रयास, लेकिन बल्ले पर उतनी ठोस नहीं लगी गेंद। 1 रन निकलता हुआ 18 पर पहुंचा टीम का टोटल। खेल चलता हुआ तीसरे ओवर का। विशाल, तेजस, भूपेन, ये बबी जो कि उनके समर्थक है, मतलब स्वागत आपका सभी का इस तहे दिल से इस वक्त, क्योंकि दर्शक काफी मात्रा में यहाँ पर मौजूद है। लेकिन खास इस प्रीमियम लीग के आयोजन के 6 पैंडल्स जो कि बनाए गए इस कोरोना के प्रादुर्भाव को देखकर, हर एक जो कि टीम के लिए, हर एक कुछ दर्शकों के लिए अलग अलग पैंडल बचे, इसका खास श्रेय जाता है इस प्रतियोगिता के लिए। वापस इस वक्त इस खेल में राउंड विकेट से भरत गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे और ऑफ स्टंप के बाहर पीछा किया, कवर का खिलाड़ी बिल्कुल तेज निकलता हुआ, 1 ही रन मिलेगा। छोड़ते तो कहीं पर भी मामला था वाइट का, लेकिन 1 रन मिलता हुआ। 1 रनों के साथ रनों की संख्या अब मात्र 19 पर पहुंचा। खेल चलता हुआ तीसरे ओवर का। मैच खूबसूरत माहौल, खूबसूरत मैदान पर राउंड विकेट से भरत गावड़े वापस रहेंगे सामने से, और फिर से ऑफ स्टंप के बाहर से कट किया गेंद को। कवर पॉइंट का खिलाड़ी बहुत तेज निकला, हालांकि रन वहां पर रोकने के प्रयासों में 1 रन वहां पर खोज होगा, लेकिन चलिए सही सोचे यहां पर, क्योंकि आप ग्राउंड की फील्डिंग को देखिए और एक खिलाड़ी और है जहां पर एक खूबसूरत माहौल मैदान पर। इस बीच मात्र वापस खेल और रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया, हल्का सा अपील में वो कोई उत्साह नहीं, कोई विश्वास नहीं, लेकिन चलिए और समाप्त हुआ तीसरा। 3 ओवर समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर 19। त्यानंतर सामना होतोय MSPR स्पोर्ट विपक्ष स्मिथ आर्ट दोन्ही संघनायक आपल्याला पहिला पुकार येतोय। टॉस साठी आमच्या मानगर कक्षासमोर या आणि टॉस ज्यावेळी उडवण्यात येईल त्यावेळी या ठिकाणी निर्णय द्यायचा आहे, याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे। या इनिंग नंतर आपला टॉस या आमच्या मानगर कक्षासमोर होईल, यानंतर सामना होईल MSPR स्पोर्ट विपक्ष स्मिथ आर्ट या 2 संघांच्या वतीने। ओव्हर टू कृष्णा देवजी। धन्यवाद योगेश। पहले 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, लगभग 20 पर पहुंचा। 1 विकेट नुकसान के बाद खेल इस मैदान पर, और जो कि इस वक्त तो जरूर कहूंगा कि मुकाबला बिल्कुल अच्छा है, क्योंकि वीर मराठा सामने से अच्छी बॉलिंग करे और बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा मैदान पर पहुंचता हुआ। विश्वनाथ गावड़े जो उनके प्रमुख मतलब अनुभवी खिलाड़ी है गेंदबाजी में, महेश गावड़े जो कि अपने निजी कोटे का दूसरा ओवर लेकर इस मैच में
ये सभी जानकारी हमारा जो कि करीबी दोस्त साथ साथ स्कोरर की भूमिका में गिरीश गावड़े जो कि देता हुआ। गिरीश, स्वागत है आपका इस मैच के दरमियान। गिरीश गावड़े एक अच्छा स्कोरर, एक अच्छा इंसान और एक बिल्कुल एक खूबसूरत माहौल मैदान पर इस मैच के बारे में। वापस खेल मैदान पर जो कि महेश पर तैनात रह सकते, 3 रह सकते हैं, तो इसके लिए आपको मौका है कि शायद इस ओवर में कम से कम रन दिए जाए, लेकिन ध्यान में रखना पड़ेगा गोटा को भी कि मैच में रन चाहिए मैदान पर। और फिर से डॉट गेंद, फिर से प्रेशर मैदान पर। शायद कप्तान को जाकर बातचीत करनी पड़ रही है, इस तरह से लग रहा है कि 2 गेंदे लगातार डॉट मैदान पर। और गोटा की खास बात रही कि इस मैच में पहले ओवर की 2 गेंदे भी डॉट निकली थी, इस ओवर की 2 गेंदे उनके लिए भी डॉट निकले, मतलब काफी डॉट गेंदे गोटा इस वक्त खर्च कर चुके इस वक्त अपनी टीम के लिए। वापस राउंड ओवर विकेट से शॉर्ट गेंद पॉइंट पर कट किया, पहला रन बहुत तेज निकला, पॉइंट का खिलाड़ी पीछे दौड़ कर तो जा रहा है, कम से कम 3 रन बन सकते हैं। कॉल अच्छा है, 2 रन के लिए किया और शायद जब तक गेंद को फील्ड किया जाएगा, तीसरा रन मैदान पर। इन 3 रन के साथ रनों की संख्या मैदान में पहुंच चुकी है जो कि 23 पर। ये सब कुछ जानकारी गिरीश गावड़े जो कि दे रहा है मैदान में, बिल्कुल अच्छी स्कोरिंग का काम करता हुआ। अच्छी स्कोरर के साथ एक अलग सा माहौल रहता है कमेंट्री करने के लिए। वापस खेल, जबकि खुद कप्तान मैदान पर, जो कि इस कप्तान का नाम है इस मैच में संतोष चुके। वापस खेल मैदान पर, ऑफ स्टंप के बाहर से शॉट के लिए जगह बांधना रहते वो, शफल जरूर किया ऑन साइड पर मिड विकेट पर मारने का प्रयास, लेकिन गेंद लगभग बहुत तेज निकलती है, बहुत तेज विकेट कीपर के हाथ में। बच गए कप्तान मैं तो कहूंगा, क्योंकि इस वक्त इस स्तर पर 50 रन चाहिए पहले 6 ओवर में, तो मैच में उम्मीदें बहुत ज्यादा बनेगी, लेकिन क्रिकेट है, ये कहना आसान होगा कि किस तरह से बनेगी उम्मीदें। फिर से डॉट गेंद, फिर से डॉट गेंद, 5 गेंदे डाली, इसमें की 4 गेंदे डॉट डाली है। और पहले ओवर में लगभग 3 गेंदे, मतलब कुल मिलाकर 11 गेंदों में 7 गेंदे ये डॉट डाल चुके हैं, और इस सफलता उनके खाते में बिल्कुल नहीं है। अभी तक मात्र 7 रन खर्च किए इस 11 गेंदों पर। और लेग स्टंप पर ये गेंद बाहर की तरफ जा रही है, वाइड बॉल का इशारा, 1 रन अतिरिक्त खाते में बनता हुआ, और 1 रन के साथ 24 यह हालत मैदान पर। 24 पर पहुंचा टीम का टोटल खेल चलता हुआ इस वक्त। चौथे ओवर का जो बैटिंग चॉइस पावर प्ले है मैदान पर, वो पावर प्ले अब समाप्ति की राह पर रहेगा। ऑफ स्टंप के बाहर से बिल्कुल मैं तो कहूंगा ये शॉट सिलेक्शन कुछ अलग सा रहा, झाड़ू पहुंचा शॉट, क्योंकि ऑफ स्टंप के बाहर से खींचकर जो ऑफ शॉट को मारने का प्रयास किया, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में, कोई रन नहीं मिलेगा। इस ओवर से लगभग 5 गेंदें निकली डॉट, 1 निकला, 2 रन निकले, 1 सिंगल 1 वाइड के साथ, और 4 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर मतलब 24 रन, जो कि 1 विकेट नुकसान के बाद स्वराज फाइटर टीम पहले बैटिंग करती हुई। भरत कावड़े जो कि गेंदबाजी के मोर्चे पर, भरत का पहला स्पेल किस तरह से होता, 5 रन 1 विकेट, क्या खूबसूरत बॉलिंग मैदान पर। और गोटिया अभी भी सामने तैनात है मैदान पर, ओपनर बल्लेबाज जिनके बारे में बहुत कुछ लोग कहते हैं। ओ फुल टॉस गेंद मिड विकेट पर, खिलाड़ी से बहुत दूर गेंद, और गेंद बाउंड लाइन के बाहर निकल रही है। इनिंग का तीसरा चौवा, और तीनों चौवे गोटा के बल्ले से टीम का कुल स्कोर मैदान में पहुंचा 28 पर, जो कि 1 विकेट नुकसान के बाद।
भरत के खाते में निकले और दोनों कैच लॉन्ग ऑफ पर वही खिलाड़ी जिसने कैच लब के प्रथमेश ने। पर और एक विकेट निकला। एक छोटी पर गोटिया की एक महान बारी, 3 चौवे, एक रन, एक बार 3 रन दौड़कर निकाले अपने निजी गोटे का गोटिया बनाते हुए टोटल स्कोर। ओके कोई बात नहीं, होता ऐसा बहुत बार। वापस खेल, ओ फुल टॉस गेंद, स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर जा रही शायद गेंद। अब देखना पड़ेगा, बाहर गई नहीं, बिल्कुल नहीं, वहां पर रोका गया गेंद को। हालांकि फील्डिंग अच्छी है, 1 रन वहां पर नहीं, 2 रन वहां पर बनेंगे। 2 रन के साथ रनों की संख्या अब मात्र 30 रन पर। फुल टॉस गेंद थी, चाहते तो कहीं पर भी मार सकते थे, जो कि 19 रनों की एक लाजवाब बैटिंग गोटिया की। 3 चौवे, एक बार 3 रन दौड़कर निकाले। ये बैटिंग समाप्त हो चुकी है और रनों की संख्या 30 पर पहुंचा और चलता हुआ मैदान पर 5वां इस मैच में। फुल टॉस गेंद, स्क्वायर लेग, बाउंड्री के बाहर जा रही गेंद और दर्शकों में जाती गेंद। अब इशारा अंपायर का क्या रहेगा? 6 रन के लिए मैदान पर। इनिंग का पहला छक्का वो कप्तान के बल्ले से निकलता हुआ और कप्तान की अहम भूमिका संतोष सरमलकर जो कि निभाते हुए इस मैच में। एक छक्का इस वक्त। फिर से ताकत भरा शॉट, फिर से ऑन साइड पर, फिर से गैप में गेंद और नतीजा फिलहाल तो मैं कहूंगा वही नतीजा जो संतोष के हक में। चौवा निकलता हुआ, मिड विकेट सीमा रेखा का खिलाड़ी थोड़ी सी गफलत करता हुआ और इसी गफलत का फायदा इस बीच मात्र इस ओवर की गेंदें बची है अभी तक, तो बिल्कुल ओवर समाप्त हो चुका है। ओके और समाप्त हो चुका है, और समाप्त हुआ पांचवा समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर 40 रन पर। 40 रन इस ओवर में, अंतिम 2 गेंदों पर 10 रन निकले और ये ओवर जो निकला लगभग 16 रन का ये ओवर निकला मैच में। खिलाड़ी की बहुत ज्यादा ओमकार गावड़े जर्सी नंबर 21 पहनकर दायर बाई की जोड़ी स्ट्राइक पर उनके साथ रहेगा। कप्तान के साथ सिद्धेश मैदान पर। 5 और 40 रन 2 विकेट के नुकसान के बाद मैदान पर और कप्तान संतोष की एक लाजवाब बैटिंग मैदान पर। एक छक्का, एक चौवा इस बल्लेबाजी में जो कि शामिल मैदान पर और इस वक्त मतलब नया गेंदबाज ऑफ टर्न के बाहर से शॉट करे, जगह बने हवा में लॉन्ग ऑफ पर और खिलाड़ी ने कैच छोड़ा, गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इसके बाद का मुकाबला होगा एमएसपीआर और स्मिता आर्ट्स, जो कि दोनों कप्तान आपके लिए आखिरी कॉल है, सो प्लीज आप टॉस के लिए पहुंचिए क्योंकि शुरुआत आज थोड़ी सी देर से हो चुकी है और उतने समय में हमें जो कि टाइम जो कि मतलब बचाना पड़ेगा। पहली गेंद चौवे के लिए निकली मैदान पर
ऑफ स्टंप के बाहर से खींचकर खेला कवर बाउंड्री पर, वो भी खूबसूरत शॉट है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकल रही है और 4 रन के लिए। क्या टाइमिंग, क्या ताकत, क्या बिल्कुल जगह चुनी, कवर बाउंड्री के बाहर, बैक टू बैक दूसरा चौका इस ओवर में। ओ काफी ज्यादा बाहर ऑफ स्टंप के रखा गेंद को, और ये डॉट गेंद 48 पर पहुंचा। टीम का टोटल मैदान पर खेल चलता और दूसरे अंतिम ओवर का 3 गेंदें अभी भी इस खेल में बची है मैदान पर। ओ फुल टॉस, गेंद, मौका शायद रनआउट करने का, और ये आउट हो सकते हैं, लेकिन चलिए स्ट्राइक मिली कप्तान को। 48 पर पहुंचा, मतलब 50 से अब 2 रन पीछे, और गेंदें अभी भी 2 बची इस मैच में। कप्तान ऑफ स्ट्राइक पर रहेगा प्रथमेश, जो कि इस वक्त नॉन स्ट्राइक पर रहेगा नए खिलाड़ी के रूप में। अब अंतिम कुछ गेंदें बची इनिंग समाप्ति की। फुल टॉस गेंद, फुल टॉस, और शायद सिर लेग सी मारेगा, पर कैच को छोड़ा वहां पर। ये क्या करे, पूरे बिल्कुल मंदिर को प्रदक्षिणा कर चुके ये गोल गोल घूमकर। कुछ इस तरह से लगा 2 रन वहां पर बनते हुए, कैच छूटने के बाद भी रन बन रहे। फुल टॉस गेंद थी, शायद इस गेंद पर छक्का मारना था। 50 रन जो कि पूरे होते मैदान पर, 50 रन पूरे मैदान में। बिल्कुल क्या टाइमिंग थी, क्या ताकत थी, लेकिन शायद कहीं ना कहीं मैं कहूंगा कैचेस छोड़े गए मैदान में। कैच लो मैच लो, हम ये बहुत बार कहते हैं कि एक कैच कितना इंपॉर्टेंट रहता है। ओह, पैर पर लगी हल्का सा अपील, इंपैक्ट कहा अंपायर ने, पहले इंपैक्ट तो गेंद था लेग स्टंप के बाहर, इसलिए कोई सवाल नहीं पैदा हुआ। और समाप्त हुआ लगभग 5 छठा 6 ओवर, मतलब इनिंग समाप्त हो चुकी है। टीम का टोटल स्कोर 3 विकेट के नुकसान के बाद 51 पर पहुंचा टीम का टोटल, जिससे पीछे इस वक्त मराठा वॉरियर्स टीम को जो कि बनाने पड़ेंगे इस मुकाबले में, वीर मराठा टीम को, जो कि 52 रन मैच में। और जिस तरह से बल्लेबाजी थी, किस तरह से हुई पहले विकेट के बीच में, जो कि सिद्धेश ने बनाए लगभग 6 रन मैदान पर। एकमात्र सफल बल्लेबाज जो कि इस वक्त गोटिया, जिन्होंने 19 रन बनाए, 3 चौवे उस बल्लेबाजी शामिल संतोष खुद कप्तान। संतोष ने अपने निजी टोटल में 15 रन बनाए, और टीम का टोटल स्कोर 51 हो चुका है, और 52 रनों की आवश्यकता मैदान पर जिससे पीछे। लेकिन सफल बॉलिंग की ताकत देनी पड़ी। शुरुआत में पहले ओवर में लगभग 6 रन, दूसरे ओवर में 9, तीसरा ओवर 5 रनों का, चौथा और लगभग 4 रनों का, और पांचवा ओवर 16 रन का, और आखिरी का ओवर 11 रन का। मतलब ये कुछ लेखा जोखा मैदान पर। इसके बाद
त्याला आपल्याला पुकार केला होता. MSP स्पोर्ट्स संघ आपला संघनायक आमच्या मान्यवर कक्षासमोर पाठवा. ऑफिशियल्स आमचे पंचांची त्रिमूर्ती या मैदानावर भाऊ म्हापसेकर ऑफिशियल्स पंच या मैदानावर टॉस करतील. नियमावली आपल्याला सांगतील या मैदानावर आणि निर्णय या ठिकाणी द्यायचा आहे. निर्णय जो असेल जो संघ त्या ठिकाणी आपल्या संघाला पूर्ण विचारून द्यायचा आहे. टॉस जिंकल्यानंतर कोणता निर्णय आणि मान्यवर कक्षासमोर निर्णय द्यायचा आहे याची नोंद सर्व संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. धन्यवाद कृष्णा. पहिला सामना रंगतो या वीर मराठा विपक्ष स्वराज्य फायटर या संघाच्या बाजूला. पहिल्या प्रयत्नात एका बाजून या मैदानावर सुरेख खेळाचं एकाने गोलंदाजीचं विवरण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर अक्षरशः 4 षटकामध्ये जगडून ठेवणारी गोलंदाजी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याला भेदक गोलंदाजी संबोधली गेली ती भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत. तब्बल 36 चेंडू 51 या धावसंख्येवर मजल मारतोय. प्रथम फलंदाजी करत असताना या मैदानावर स्वराज्य फायटर संघ आणि विजयासाठी मात्र 36 चेंडू 52 धावांचं लक्ष पार करावं लागेल ते वीर मराठा संघाला. वीर मराठा संघ आपली सलामीची बिनीची जोडी मैदानात पाठवा आणि त्यानंतर या मैदानावर आपल्याला विनंती करतोय एका बाजूला स्वराज्य फायटर आपला चक्र क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 36 चेंडू 52 धावाचा पाठलाग करायचा येणार का वीर मराठा संघाला. मूर्ती या मैदानावर अजित कादणे सर, महेश परब आणि त्यांच्या समवेत या मैदानावर क्षेत्ररक्षण सजवा. मित्रांनो 6 षटकांचा सामना बरेच अजूनही 5 सामन्याचे आजच्या दिवसातील मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांच्या उपस्थितीनंतर या मैदानावर उद्घाटन समारंभाला सुरुवात. वडेश्वर प्रीमियर लीग 2022 हा रणसंग्राम या मैदानावर रंगला जातोय आणि टॉस होतोय आमच्या या मान्यवर कक्षासमोर. MSP स्पोर्ट विपक्ष स्मिथ आर्ट या 2 संघांच्या वतीनं स्मिथ आर्ट संघ या मैदानावर टॉस विन होतोय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे MSP स्पोर्ट संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. वीर मराठा संघाची सलामीची बिनीची जोडी या मैदानावर पाऊल आजमावते. ती सुरुवातीच्या कालखंडामध्ये प्रथम स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला ओमकार आणि मान्यवर कक्षेच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश पाहायला मिळतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक चक्रवर रचलं जात आहे. डीप मिड विकेटला एक खेळाडू आपल्याला पाहायला कव्हर पॉइंटला कव्हरला क्षेत्ररक्षक बाहेर दिसतोय आणि लॉंग ऑनला हे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि बाकी सर्व खेळाडू टर्टिया सर्कलच्या आतमध्ये. चक्रव्यूह रचला तर एका बसून या मैदानावर जण खेळी अजमावली. ही सुरुवातीच्या कालखंडामध्ये पंचांचा सामना सोडण्याचा इशारा. एका बसून सुंदर खेळाचं प्रदर्शन मैदानावर संतोष षटकार चौकारांची आतषबाजी आणि 51 धावांवर
या ठिकाणी पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा जमिनी लगतचा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, बॅकअप पाहायला मिळत आहे आणि पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाची ढिलाई करून प्रतिस्पर्धी संघ एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवत धावफलकावर श्री गणेश केला जातो. 1 धावी धावफलकावर. पहिल्या चेंडूचा खेळ झाला समाप्त. 1 धावी धावफलकावर. पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटकी प्रगतीपथावर. खोलवर टप्प्याचा चेंडू, मिस टायमिंगचा फटका, नो मॅचमध्ये पडला तो. क्षेत्ररक्षक ताबा मिळवतोय चेंडूची प्रतिक्रियेपर्यंत एकेरी धावसंख्येनं या धावसंख्येनं सांघिक धावफल हा धावफलकावर पुढे सरकला गेला. 2 धावा धावफलकावर. येणार का 36 चेंडू 52 धावसंख्येचा फाटला करायचा आहे. हा पहिल्या चेंडूला थोडासा धाव आलेला म्हणजे एकच तण श्री गणेश होतोय धावफलकावर. पहिली धाव घेण्यासाठी नकार आला एकापासून तो म्हणजे मैदानावर प्रथमेशच्या 1 या धावसंख्येनं सांघिक या धावसंख्येचं खातं खोलतंय. डाव्या हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला ओमकार आणि त्याच्या साथीला प्रथमेश ही वीर मराठा संघाची बेनीची जोडी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. कमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन तो सिद्धेश नामक गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं. शॉर्टप्लेट प्रकारचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, पॉइंट रिझल्ट क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची प्रतिक्रियेपर्यंत 1 धावी बहाल केली जाते आणि बहाल केलेली 1 धाव सांघिक धावफलकावर पुढे सरकला गेला. 2 धावा धावफलकावर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिला अनिवार्य पहिला चेंडू हा निर्धाव चेंडू. त्यानंतर या मैदानावर 2 चेंडूंमध्ये 2 धावा. निर्धाव चेंडू काढला जातोय. पंचांकडे अपील केलं जाते. पंचांकडे थोडंसं फिटावलं, आत्मविश्वास कमी असं अपील. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलवावा हा महत्वाचा इरादा फलंदाज सफल राहतोय आणि निर्धाव चेंडूच्या सांघिक धावफलक स्थिरावला गेला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तनाचा चेंडू, ऐनमुखेच्या क्षणी ब्रह्मास्त्राचा उपयोग आणि या खराब चेंडूवर कुठेतरी मोठा फटका टोलवायचा होता. तो मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या वीर मराठा संघाच्या फलंदाजाला संघाचा महत्वाचा हुकमे एका माघारी परततोय. तो प्रथमेश मैदानात तो संघाचा कर्णधार आज मात्र नाराज होतोय. गती परिवर्तनाचा चेंडू आणि ऐन मोक्याच्या क्षणी मात्र मनगटावर या ठिकाणी आपल्या मनगटावर चेंडूवर थोडीशी या ठिकाणी फिंगर रोल करतोय आणि परिणाम प्रतिस्पर्धी संघाचा मात्र फलंदाज जखडला जातोय. पहिला गडी बाद होतोय. पहिला पतंग उडतोय. वीर मराठा संघाचा तारणहार हुकमे एका प्रथमेश कवडे माघारी परततोय. स्वागत करूया आपण गोलंदाज पुन्हा एकदा सुमधुर संगीतातून डीजेच्या माध्यमातून. ओमकार प्रथमेश गावडेची खेळी आली संपुष्टात. संघाच्या संघनायकाचे आणि षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडू. पंचांकडे या ठिकाणी अपील केला जातंय. यष्टीरक्षकाचा काहीतरी उत्साह पाहायला मिळतोय सुरुवातीच्या कालफंटापासून. जरी फलंदाजीमध्ये थोडंसं कमी पडलो तरी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये मी उच्चांक गाठणार या महत्वाच्या इराद्यानं या मैदानावर बोलबाला चाललं जातोय. एका बाजूने या मैदानावर स्वराज्य फायटर संघाचा प्रथम फलंदाजी करत नाणेफेक जिंकून 51 धावा आणि त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवणारी गोलंदाजी. पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात ही केविलवाणी परिस्थिती. एका बाजूला वीर मराठा संघाची 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना उर्वरितच्या अजून 30 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. चेंडू आणि या ठिकाणी धावांचं अंतर आपल्याला पाहायला मिळालं तर तब्बल चेंडूंपासून थोड्याशा 20 धावा या अति लांब अंतरावर आहेत आणि एका बाजूनं हे मोठे फटके खेळावे लागतील. येणाऱ्या काय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील आणि त्या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी करावी हा निर्णय एका बाजूने वीर मराठा संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 2 धावा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज निखिल सज्ज होतोय. 2 ऑफिशियल्स पंच मैदानावर. मेन पंच महेश परब सर आणि स्क्वेअर लिप पंच अजित कादडे सर आणि पंचांच्या त्रिमूर्तीत आमच्या मान्यवर कक्षात पुन्हा एकदा पंचांच्या कामगिरीत भाऊ भावसेकर सर. सर्वांचं स्वागत या वडेश्वर चषक 2022 रणसंग्राम आणि स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज सुशील सज्ज होतोय.
सुंदर फटका, स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकाची घोरचूक, क्षेत्ररक्षकाला चेंडू चुकवला जातोय. थोडासा डान्सिंग एरियामध्ये चेंडू जातोय आणि चेंडू मात्र या ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघाची परतीची फेक येईपर्यंत 3 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि या 13 धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर मात्र मसल मारतोय. 5 धावा धावफलकावर दुसरं षटक हे प्रगतीपथावर. ऑफसाईडच्या थोड्यासा बाहेरचा चेंडू हलक्या हातानं स्क्वेअर कट केला जात आहे. प्रत्येक धावेची ही लाख मोलाची असेल. एका बाजूला या मैदानावर आज संतोषी महत्वाचे क्षणी निर्णायकचे खेळ आमच्या स्क्रीनवर स्वराज्य फायटर संघाच्या बाजूला नेतृत्व करतोय आज मैदानावर. डाव्या हाताचा फलंदाज या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. जो सलामीचा बेलीचा फलंदाज नवके खेळाडू, त्यावर अनुभवी खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते वडेश्वर चषक 2022च्या रणसंग्रामात शॉर्ट प्रकारचा चेंडू, जो चेंडू या मोठा फटका टोलवायचा होता. पंचांकडे उंची मागतोय पंच, थोडंसं या ठिकाणी सांगतायत पंच. स्वेअर चेंडूचा इशारा, वन बाउन्स असेल, थोडासा अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू, स्वेअर चेंडू. एकूण 1 धावी धावफलकावर बोनसच्या स्वरूपात केले जाते. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 6 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं सुंदर फटका, डेप पाईन लेगला पाहिला मिळतोय. डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका, 2 क्षेत्ररक्षकांची झुंज, अखेरच्या क्षणी क्षेत्ररक्षक विजय येतोय. चेंडू अडवण्यासाठी यशस्वी ठरतोय आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे मात्र दुहेरी धावसंख्येमध्ये गणलं जात. एका बाजूने या 2 धावा निघत सांघिक धावफलकावर थोडीशी चालना प्राप्त होते. ती धावफलकावर 8 धावा धावफलकावर. 8 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतोय. 2 चेंडूंचा हक हे सबबत निखिल नामक गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा शॉर्ट प्रकारचा चेंडू, पंचाकडे डाव्या हाताला फटका मारण्याचा प्रयत्न, वन बाउन्स पहिल्या प्रयत्नात नो चेंडूचा इशारा असेल. फ्री हिटची संधी असते कारण अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू या मैदानावर आणि पंचांची करडी नजर, त्यामुळे फ्री हिटची संधी या मैदानावर. कुठेतरी मोठा फटके टोलवावे लागतील येणाऱ्या काळात. ज्या संधीचा आहे ती संधी या ठिकाणी मात्र उपलब्ध करून घ्यावी लागेल. ते वीर मराठा संघाच्या बाजूला आणि प्रतिस्पर्धी संघाची सुरुवात असे सुंदर 2 धावा 1 गडी बाद केला होता आणि त्यानंतर लांबवलेलं षटक हे स्वराज्य फायटर संघाचा. मोठा फटका पाहायला मिळतोय. डेव्ह स्क्वेअर लेगला चेंडू सरळ जातोय तो मात्र सीमा रेषेबाहेर. वन बाउन्स चौकारासाठी डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते सकाळच्या रात उद्घाटन समारंभ श्रीदेवी सतेरी, श्रीदेवी खाजनादेवी वडेश्वरला वंदन करून या स्पर्धेचा आगाज होतो. या मैदानावर उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं पहिला सामना रंगतो. या मैदानावर उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी वीर मराठा विपक्ष स्वराज्य फायटर या 2 संघांच्या वतीनं. खोलवर टप्प्याचा चेंडू, यष्टांचा वेध घेतोय. 1 तेरी 1 मेरी ही रणनीती. ऑफसाईडचा चेंडू शफल जायचंय. ऑन साईडला टोलवाबा हा मनसुबा फलंदाज, सलामीचा फलंदाज ओमकारचा एका चौकारानं विजयाच्या वाटचालीकडे सुरुवात केली होती. सामना समाप्त करतोय की काय मोठे फटके टोलवाबा, हे आशा अपेक्षा वीर मराठा संघाला होते आणि ऐन मोकेच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघाची कमबॅक करणारी गोलंदाजी ही यष्टा उद्ध्वस्त करते आणि प्रतिस्पर्धी संघाची ही सलामीची बिनीची जोडी मात्र डगआउटचा शिकार बनली जाते. डीजे. गेला तो मैदानामध्ये पावलं टाकतोय. तो महेश मात्र मैदानामध्ये पाऊल टाकतोय. सांघिक धावफलकावर एका बाजूनं गतीनं वाढणारी धावसंख्या कुठेतरी स्थिरावा आणतोय तो गोलंदाज निखिल. जल्लोष होतोय स्वराज्य फायटर संघाच्या बाजूनं. ही सलामीची बिनीची जोडी माघारी परतल्यानंतर सांघिक धावफलकावर दुहेरी धावफलकावर पाहायला मिळतोय. तो 13 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 13 धावा धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड खंड गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल सज्ज होतोय.
क्षेत्ररक्षण सजवलं तर क्षेत्ररक्षण थोडासा बदल केला जातोय. 4-5चं कॉम्बिनेशन असेल मैदानामध्ये. 6 षटकाचा हा सामना अनिवार्य पॉवर प्लेची पहिलं षटक, त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि सुंदर असं भव्य दिव्य असं आयोजन, सुंदर असं पॅन्डल प्रत्येक संघासाठी. कोरोनाची नियमावली गर्दी करायचं आहे नाही, प्रत्येक संघासाठी या ठिकाणी सुंदर सुविधा, डगआउट मध्ये सुंदर सुविधा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस वडेश्वर चषक 2022 हा रणसंग्राम या मैदानावर रंगला जातोय. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी त्यानंतर खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताला घेऊन करतोय महेशची एक धाव प्रतिस्पर्धी संघाच्या एका बाजूने सांघिक धावफलकाला कुठेतरी चालना प्राप्त करणारी एक धाव. सांघिक धावफलकावर 2 गड्यांच्या उभतल्या 14 धावा या धावफलकावर. 14 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक हे प्रगतीपथावर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण या गावात पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतंय. ते वडेश्वर चषक 2022च्या माध्यमातून. कॅमेरामॅन आमच्या उजव्या हाताला. पंचांचा पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा येईल, कारण पहिला चेंडू स्वेअर चेंडू दिला होता, 1 बाउन्सचा इशारा, त्यानंतर पुन्हा एकदा नो आणि आता पुन्हा एकदा थोडीसं अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू. आज नाराज होतोय मैदानामध्ये संतोष, कारण गोलंदाज जरी विकेट काढला तरी थोडीशी या ठिकाणी बोनस स्वरूपाचे धावफलकावर निर्माण करत सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर. पुढे सरसावत मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंच सांगतायत या मैदानावर एका बसवना फ्रीडची संधी होती, फ्रीडच्या संधीमध्ये थोडीशी खराब या ठिकाणी मात्र ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खराब ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. एसटीची नसतं फ्रेटमध्ये झेल नसतं आणि त्याची सुवर्ण संधी एका बाजूने वीर मराठा संघाच्या फलंदाजाला सुशील नामक फलंदाजाला जीवदान प्राप्त होत आहे आणि त्यामुळे सांघिक धावफलकावर 1 या धावसंख्येनं पुढे सरकला गेला तो 16 धावा या धावफलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावर. येणारा काळात अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक येणं बाकी. बघूया षटका चौकारांची आतषबाजी की प्रतिस्पर्धी संघाची सुरुवात या मैदानावर केली, ज्या गोलंदाजानं बोलबाला चालवला सकाळच्या 17 पासून. एका बाजूने या मैदानावर तो सिद्धेश प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवतोय की संघाचा संघनायक स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत या मैदानावर संतोष आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतोय. महेश एकेरी या धावसंख्येवर, एका बाजूने त्याच्या साथीला सुशील, ही जोडी मैदानामध्ये सांघिक धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या उभतल्या लेखाजोगा तब्बल 14 धावा इत्यादी षटकामध्ये लांबवलेले षटक ते निखिलचं पहिल्या षटकावर तब्बल 2 धावा आणि त्यानंतर धावसंख्या मोठी खर्च करतोय मैदानावर तो निखिल नामक गोलंदाज. वीर मराठा संघाचे संघ बालक आज एक स्पर्धेचा आनंद लुटते. आमच्या जवळचं मित्र सन्मान्य सत्यविजय गावडे आपल्या डगआउट मध्ये एका बाजूला एका ताकदीनं गेल्या वर्षीचा या स्पर्धेचा उपविजेता संघ वीर मराठा संघ. सुंदर फटका टोलवला त्यावर पिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि जवळ क्षेत्ररक्षकाला जो झेल टिपायचा होता त्या झेल पासून 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू जातोय. पंचांचा 4 या धावसंख्येचा इशारा येतोय आणि चौकारानं गोलंदाज संतुष्ट केलं ते स्वागत आणि या 4 धावांना स्वागत करूया पुन्हा एकदा आपण फलंदाजाचं डिझेलच्या माध्यमातून. या मैदानावर चौकारानं मी म्हणेन गोलंदाज आपलं कार्य करताय. क्षेत्ररक्षकांना साथ द्यायचे स्वराज्य फायटर संघाच्या बाजूनं. मोठा फटका टोलण्याचा प्रयत्न, थोडासा पुलटाच पद्धतीचा चेंडू, या चेंडूवर मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी जवळ चेंडू हे मात्र श्री महाराजांचं उन्मूलन करतोय, चौकारासाठी गणला जातोय आणि चौकाराबरोबर सांघिक धावफलक हा धावफलकावर मजल मारतोय. 24 धावा धावफलकावर. ठीक आहे.
एकेरी धावसंख्येकडे पाऊल येत आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पावशतकी खेळी धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावफलकावर वीर मराठा संघाच्या बाजूने या मैदानावर खेळी आपल्याला प्राप्त पाहायला मिळते. ते मात्र एका बाजूने जखडलेली स्थिती आणि त्यानंतर धावफलकाला सुसज्ज स्थितीमध्ये सुंदर क्रिकेट पाहायला मिळतोय. तो मात्र महेशच्या क्रिकेटला दाद द्यावी लागेल मैदानामध्ये, कारण एका बाजूनं आपला संघ साथीदार सुशील चौकारांची आतषबाजी आणि त्यानंतर सन्मानजनक क्रिकेट ज्याला संबोधला तो एकेरी धावसंख्येनं धावफलक हलत्यात ठेवायचा आहे. या महत्वाच्या इराद्यानं वीर मराठा संघाच्या बाजूने नेतृत्व करत असताना मैदानावर महेश सुंदर पद्धतीची खेळी करतोय आणि या दुहेरी धावसंख्येनं 27 धावफलकावर 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जवळजवळ निम्म्या धावसंख्येचा पाठलाग होतोय तो निम्म्या षटकामध्येच. सुंदर फटका डिपोलंत कार्पेट पद्धतीचा फटका कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकांनी चेंडू थोडासा या ठिकाणी अडथळा थोडीशी डान्सिंग आउटफील्ड आणि त्यामुळे मात्र प्रतिस्पर्धी संघाला जो फलंदाजाला त्याचा फायदा होतोय तो दुहेरी धावसंख्येसाठी धावफलक मात्र गंडाळतोय. 2 धावांना 29 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. या षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडूचा अजून एक बाकी आणि गोलंदाजी बरोबर गोलंदाज तो संतोष पाहायला मिळतोय. लो पुलटट पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा डीपलंद कार्पेट पद्धतीचा फटका डीप स्क्वेअरलेकडनं क्षेत्ररक्षक येतोय. परतीची फेक ही चुकमी धावसंख्येसाठी आणि परतीची फेक येईपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचले जात. या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पहिल्या निम्म्या 3 षटकांचा 18 चेंडूंचा हा खेळ समाप्त आणि सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावफलकावर पहिल्या प्रयत्नात विचार केला तर पहिलं षटक हे 2 धावांचं 1 गडीपात आणि हे 2 मात्र गोलंदाज निखिल आणि संतोष तब्बल या 12 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 29 धावा बहाल करतायत आणि समीकरण मैदानामध्ये 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डीसे मात्र बॅटिंगच्या पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी निर्णय थोडासा पाठी घेतला जातो एका बाजूला तो मात्र वीर मराठा संघाच्या बाजूनं, कारण गोलंदाजीचा विचार केला तर पहिले सुरुवातीची सुंदर गोलंदाजी आणि त्यानंतर थोडीशी विमाने खराब गोलंदाजी. कॉमेंट्री पक्ष एंडकडनं गोलंदाजी मार्ग ज्यानं घनगती सुरुवात केली गोलंदाजीची तो गोलंदाज सज्ज होतोय तो सिद्धेश आपल्याला पहिला मिळतोय. थोडासा जमिनी लगतचा डीपलंद कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पहिला मिळतोय. चेंडूची परती करतोय तोपर्यंत एक धाव ही बहाल केली जाते आणि बहाल केलेली एक धाव सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर. एका बाजूने या मैदानावर सुरेख खेळाचं प्रदर्शन महेश आणि त्याच्या साथीला या मैदानावर सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकारांची बहारदार खेळी या मैदानावर हलक्या हाताने घेऊन काढलो ते दिशा दिली जाते चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला आणि सकाळच्या दरासून कुठेतरी हा क्षेत्ररक्षक जखडला जातो. एका बाजूने गोलंदाजीमध्ये एका बाजूने क्षेत्ररक्षकाने थोड्याशा चुका आणि येणाऱ्या काळात त्या चुका कुठेतरी स्वराज्य फायटर्स संघाला मागात ठरतायत. सांघिक धावफलकावर एका बाजूने 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 33 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मानकर कक्षाच्या एंडकडनं सिद्धेस्तमक गोलंदाज सज्ज होतोय. पुढे सरसावत मोठा फटका डोळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाचं काय माहित नाही सकाळच्या त्रासून पहिल्या चेंडूपासून उत्साह पाहायला मिळतोय आणि तो उत्साह कुठेतरी दूर राहतोय एका बाजूनं, कारण गोलंदाज कौतुक करतोय झेलची वारंवार या पंचांकडे अपील येतोय पंचांकडे थोडंसं दडपण टाकतोय. पण तिन्ही पंच हे टेनिस क्रिकेटचा ढेर सारा अनुभव असलेले पंच आपल्या जागेवर ठामपणे उभे राहत आहेत. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानामध्ये 2 षटक जरी महागडी ठरली तरी प्रतिस्पर्धी संघाला मी रोखून ठेवणार सुरेख पद्धतीची गोलंदाजी करणार हा मनसुबा पहिल्या प्रयत्नात एका बाजूला गोलंदाज सिद्धेश नामक गोलंदाजाचा आणि सांघिक धावफलकावर 33 धावा धावफलकावर 4थं षटक प्रगती पथावर. पंचाचा नो चेंडूचा इशारा येतोय. ब्रीमरचा चेंडू थोडासा फ्रीडची संधी असेल म्हणजे एका बाजूनं या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्की कुठेतरी सामना वीर मराठा संघाच्या बाजूनं आणि हा चेंडू जर निर्धाव गेला तर कुठेतरी पकड बसवतोय मैदानामध्ये तो मात्र स्वराज्य फायटर संघ. फ्रीडचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो 2 चौकारांची नटलेली खेळी साकार पुढे सरसवत मोठा फटका टोलवा इरादा होता.
चेंडू थोडासा आतमधून जातोय, पंच सांगताय पुढे सरसर फटका टोल बाबा. इनस्विंग पद्धतीचा चेंडू, ऑब्रेक पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो चेंडू आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावपल करत सांघिक धावपलक धावपलकावर 34 धावाच्या धावपलकावर. मोठा फटका पाहायला मिळतोय, झेलची संधी, क्षेत्ररक्षक चेंडू असून दूर राहतोय. मी म्हणेन कुठेतरी साथ देतोय मैदानामध्ये स्वराज्य फटक, कुठे लक फॅक्टर पाहायला मिळतोय. ज्या क्षेत्ररक्षकाच्या पाठून सकाळ क्षेत्रापासून चेंडू आणि त्यानंतर कुठेतरी हे चुका आणि या चुकांचं कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला यामध्ये गोलंदाज आपलं कार्य करतोय मी म्हणेन मैदानामध्ये. आणि फलंदाजांचं एका बाजूने सुवर्ण संधी, बोनस सोबत धावसंख्या धावपलकावर लगावली जात. सांघिक धावपलक हा धावपलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये 37 धावाच्या धावपलकावर. समीकरण मैदानामध्ये 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग लागते मैदानामध्ये, कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा. आज संतोष एका बाजूने थोडीशी मोठी धावसंख्या, कौतुक करावं लागेल सिद्धेशचं. पहिल्या षटकाची सुरुवात 2 धावेनं, त्यानंतर कमबॅक करणारं षटक. 12 चेंडू विजयासाठी. 37 धावा या धावपलकावर 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. बारा चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. उशीर नको, टीम मीटिंग कमी लावा मित्रांनो, टीम मीटिंग आपली कमी लावा, कारण अजून बरेच 5 सामने आजच्या दिवसातील. तब्बल 6 षटकांचे सामने, एका इनिंगचा खेळ अर्ध्या तासामध्ये संपवायचा असतो. 30 मिनिटं नियमावलीत आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय येतोय पंचांचा. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरमध्ये, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन हा लेका चोंगा, शॉर्ट मिड ऑफला, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड पॉइंटला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट मिड ऑन क्षेत्ररक्षक हे चक्रव्यूह रचला. मोठा फटका पाहायला मिळतोय. ओव्हरपिच मध्ये चेंडू गगनाला गवसती घालणारा नजाकत बडा शॉट सुशील के बल्ले से 6 रन्स के लिए डीजे. मराठा संघाला 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गोलंदाज निखिलचं स्वागत केलं होतं ते मात्र षटकारानं. जर दुसरं षटक तब्बल 14 धावसंख्येचं टाकलं. तब्बल 2 षटकामध्ये 29 धावा खर्च केल्या आणि ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका टोलवलेला स्वराज्य फायटर संघ या ठिकाणी थोडासा नाखुशीमध्ये पाहायला मिळतोय आणि विजयाच्या उंबरठ्यावर कुठेतरी वीर मराठा संघ एका बाजूने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका टोलवो मनसुबा फलंदाज सुशीलचा. एक तेरी एक मेरी ही रणनीती मैदानामध्ये. जरी तुम्हाला मोठा फटका टोलला तरी उर्वरित चेंडू मी तुला थोडेसे दूर टाकणार, थोडेसे खेळण्यापासून दूर ठेवणार. मनसुबा गोलंदाज आक्रमक असल्याचा निर्बळा प्राप्त करतोय आणि समीकरण मैदानामध्ये बदललं गेलं. 9 चेंडू 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुढे सरसव सुंदर फटका टोलला होतो. लेदरबर्ग क्रिकेटची आठवण ठेवून त्याचा फटका 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. सरते शेवटी चेंडू अडवला जातोय आणि क्षेत्ररक्षकाची परतीची फेक येईपर्यंत जोखमीची धावसंख्या आणि जोखमीच्या धावसंख्येकडे सहजासहजी मात्र माघारी परततोय. काही गरज नव्हती एका बाजूने मैदानावर धाव घेण्याची, कारण 2 धावा आल्या होत्या आणि महेश आपला विकेट मात्र बहाल करतोय. थोडस दडपण येईल की काय वीर मराठा संघासमोर आणि स्वराज्य फायटर संघ मैदानावर कमबॅक करेल की काय ही मात्र आलेली वेळ ठरवते. तोपर्यंत बघूया आपण डीजेच्या माध्यमातून सुमधुर
या मैदानावर बोलबाला चलवलाय तो षटकार चौकारांची आतषबाजी सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यानं पकड बसवली सामन्यामध्ये तो सुशील नामक फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला आणि एका बाजूने महेशची कुठेतरी घाई आणि घाईचा परिणाम मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र माघारी परतावा लागलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये भरत पावलं टाकतोय आणि समीकरण 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता. मोठा फटका पुन्हा एकदा झेलची रवा मात्र संधी क्षेत्ररक्षक येतोय चेंडूपाशी झेल सुटला जातोय आणि सुटलेल्या झेल एका काळाने या धावफलकावर मात्र कुठेतरी एकेरी दीड धावसंख्येचा निर्वाळा बॅकअप सुंदर पाहायला मिळतोय. परतीची ही फेक थोडीशी चुकीची बॅकअप सुंदर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर पुढे सरकला गेला. 46 धावा धावफलकावर. बाबू हा जर झेल टिपला असता तरी सामना शेवटच्या षटकावरून पाहायला मिळाला असता एका बाजूनं, कारण रोमांचक आली असते एका बाजूला, कारण महेश सारखा एक तगडा खेळाडू माघारी परतला आणि 7 द्यायची होती ती सुशीलला आणि भरत माघारी परतला असता तर मजा आली असती मॅचला. बघूया अजूनही मॅच ऑन आहे एका बाजूने या मैदानावर. सुंदर पटकाचा मिलगतचा स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षकांची घोर चूक मी म्हणेन स्वराज्य फायटर संघाची. बॅकअप सुंदर पद्धतीचा पाहायला मिळतोय पण बॅकअप होईपर्यंत सहजासहजी या लाख मोलाच्या 2 धावा गणल्या जात. या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर बसल मारतोय 48 धावा धावफलकावर आणि आता मात्र विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. उर्वरितच्या 7 चेंडूंचा असूनही खेळ बाकी. 7 चेंडू 4 धावा हा लेखाजोगा. मोठा फटका डोळ्याचा प्रयत्न होता आपल्या फळोत्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. समीकरण अंतिम षटकापर्यंत 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. यानंतर सामना होईल MSPR स्पोर्ट विपक्ष स्मिथ आर्ट स्पोर्ट संघ. टॉस विन होतोय. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण क्षेत्ररक्षण तयारीत राहायचं ह्या सामना झाल्यानंतर. आणि MSPR स्पोर्ट संघ आपली सलामीची बिनीची जोडी ही मात्र तयारीत ठेवा. 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. 46 धावा या धावफलकावर. पहिले 3 चेंडू बाबू 2 गडी बाद केले, 2 चेंडू निर्धाव टाकले तर सामना स्वराज्य फायटर संघाच्या बाजूनं. आणि पहिल्या चेंडूवर जर समजा 2 धावा आल्या तर हा सामना जवळजवळ वीर मराठा संघाच्या बाजूला. पण टेनिस क्रिकेटच्या अध्यातून जोपर्यंत अंतिम चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचं भाकीत करणं हे थोडंसं कठीण मानलं जातं आणि क्षेत्ररक्षण सजवलं आता मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर एका बाजूला या 4 धावांपासून मी रोखून ठेवण्यात भूषण सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या इनकडनं. पुढे सरसावत हलक्या हाताने घेऊन काढला जातोय जमिनी लगतचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं ही द्विर धावसंख्येकडे वळली गेली. जी धाव न होती ती धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्याचा प्रयत्न या मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला जवळजवळ विजयाच्या वाटचालीकडे विजयाच्या उंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज्य फायटर संघाचे गोलंदाज कुठेतरी चांगली कामगिरी बॅकअप करणारे कामगिरी करतायत पण 7 द्यायची आहे ती मात्र क्षेत्ररक्षकांना. आडव्या बॅटनं मोठा फटका टोलवाबा. यष्टीरक्षकाची चूक. तो निर्धाव गेलेला चेंडू 22च्या स्वरूपात लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता आणि ही एक धाव जवळजवळ. सामना दोन्ही संघांच्या बाजूला मात्र बरोबरीत धावसंख्या 51 धावा धावफलकावर आणि 1 धावेची आवश्यकता. उर्वरितच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. सन्मान दिला जातोय. धाव चेत करण्याची संधी होते. जवळजवळ माळकर फकड मारतोय आणि वडेश्वर चषक 2022चा पहिला सामना विजयी होतोय. तो मात्र एका बाजूनं वीर मराठा संघ आपले दोन्ही खेळाडू या ठिकाणी येतील आपल्या डगआउट मध्ये. त्यावेळी त्यांचं नक्की आपण अभिनंदन करूया आणि मालक सत्यविजय गावडे आपलं खूप खूप अभिनंदन कॉमेंट्री बॉक्स मधून. आणि चला स्मिथ आर्ट स्पोर्ट आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि MSPR स्पोर्ट संघ आपली सलामीची बिनीची जोडी तयारीत ठेवा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच